नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राशन कार्डची ई-केवायसी झाली का नाही, त्याचे स्टेटस कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुमच्या मोबाईल मधून, याची आपण संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी राशन कार्डची ई-केवायसी स्टेटस चेक करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये दोन ॲप असणे आवश्यक आहे। ते म्हणजेच मेरा ई-केवायसी हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचे आहे। त्याचबरोबर आधार फेस आरडी हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। हे दोन ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत। जर ज्यांनी राशन कार्ड ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। त्याच्या रिलेटेड ई-केवायसी कशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या करू शकता ते देखील व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे। त्याचा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण ते व्हिडिओ बघून तुम्ही घर बसल्या देखील ई-केवायसी करू शकता। या ठिकाणी ई-केवायसी स्टेटस चेक करण्यासाठी मेरा ई-केवायसी हा ॲप तुम्हाला ओपन करायचा आहे, म्हणजे इन्स्टॉल करून घेऊन। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हाईल युजिंग द ॲप परमिशन द्यायचे आणि लोकेशनची परमिशन द्यायची आहे तुम्हाला। त्यानंतर तुमचं सर्वप्रथम या ठिकाणी तुमचं स्टेट म्हणजे राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि व्हेरीफाय लोकेशन वरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय लोकेशन वरती क्लिक करण्या अगोदर तुमच्या मोबाईलचं लोकेशन ऑन आहे का नाही हे तपासायचं आहे। जर ऑन नसेल तर ऑन करून घ्यायचं आहे आणि व्हेरीफाय लोकेशन वरती क्लिक करायचं आहे। हे एवढं करताच ज्यांची आपल्याला स्टेटस तपासायचे असतील, स्थिती बघायची असतील, ज्यांचे आपल्याला राशन कार्ड ई-केवायसी जी आहे चेक करायचे असतील स्टेटस, त्यांचे या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आणि जनरेट ओटीपी करायचा आहे। जसं तुम्ही आधार नंबर टाकून जनरेट ओटीपी करशाल, तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल वरती म्हणजे त्या आधार कार्डला जे कोणते मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल। ते ओटीपी या ठिकाणी टाकून सबमिट करायचं आहे। ओटीपी टाकून या ठिकाणी सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बेनिफिशियरी डिटेल्स या ऑप्शन मध्ये तुमचे संपूर्ण डिटेल्स दाखवतील, ज्यामध्ये तुमचं नाव, तुमचं राज्य आणि आरसी नंबर म्हणजे राशन कार्डचा जे नंबर असेल आरसी नंबर ते देखील या ठिकाणी तुम्हाला दाखवेल। त्यानंतर या ठिकाणी तुमच्या आधार कार्डचे 4 अंकी जे लास्टचे 4 डिजिट आहेत ते देखील या ठिकाणी दाखवतील। यामध्ये ई-केवायसी स्टेटस या ऑप्शन मध्ये या ठिकाणी आपल्या वाय दाखवतंय, वाय म्हणजेच आपली ई-केवायसी झालेली आहे। जर ज्यांच्या वायच्या ठिकाणी जर काही नसेल या ठिकाणी तर त्यांची ई-केवायसी झालेली नाहीये, तर त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यायची आहे। ते व्हिडिओ आहे ते बघून तुम्ही सहज करू शकता। या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बेनिफिशियरी डिटेल्स म्हणजेच राशन कार्डची ई-केवायसी झाली का नाही याची तुम्ही स्थिती या ठिकाणी स्टेटस तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये देखील चेक करू शकता। यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद।